लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा येस अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देतो। आपण प्रत्येक महापुरुषाची जयंती जेव्हा साजरी करतो तेव्हा आवर्जून मी सांगत असतो की त्या महापुरुषाचे विचार जे आहेत ते आपण आचरणामध्ये आणणं ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली आदरांजली असते। आणि त्याच अनुषंगाने आपल्या सर्वांना आज मला विनंती करायची आहे की या महापुरुषाच्या माध्यमातून आपल्या पूर्ण समाजाला, समाज म्हणजे एका समाजापुरता मर्यादित नसून माणुसकीला जी शिकवण मिळालेली आहे ती आत्मसात करून आपल्या कृतीमध्ये आणण्याची जबाबदारी ही तुमची माझी आहे। आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आपल्या सर्वांना आठवत असेल की याच ठिकाणी पहिल्यांदा पूजन करून आपल्याला हा आपल्या हक्काचा चौक उपलब्ध करून दिला होता। आणि आदरणीय डॉक्टर साहेबांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मग आपल्याला अधिक जागा उपलब्ध करून देणं शक्य झालं। शेजारीच दूध डेअरीच्या जागेमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की तिथे देखील आपण जागा उपलब्ध आता करून घेतलेली आहे। शासनाची प्रशासकीय मान्यता कामासाठी देखील लवकरच होतीये। खरं तर आजचाच दिवस आपल्याला प्रशासकीय मान्यता घेऊन पुढची प्रक्रिया करण्यासाठी योग्य होता, पण ठीक आहे, 2 दिवस सोमवारपर्यंत होऊन जाईल। सोमवारपर्यंत हा विषय जो आहे तो मार्गी लागतोय आणि येणाऱ्या काळात आपल्याला स्मारक म्हणजे फक्त पुतळ्यापुरतं किंवा बगीच्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये। तर आपली चर्चा झाल्याप्रमाणे आपण तिथे अभ्यासिकाही करणार आहोत। समाजातल्या मुलांना मुलींना अभ्यास करता यावं त्यासाठी ई लायब्ररी असणार आहे आणि ई लायब्ररीच्या बरोबरीने पुढच्या काळामध्ये काही प्रशिक्षणाचे देखील वर्ग घेण्याची आपली तिथे ठरलेली बाब आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना आज परत एकदा मनापासून शुभेच्छा देत असताना हीच विनंती करायची आहे की इथे जे काही होतंय ते आपण सर्वांनी मिळून करायचंय। हे कुठल्या एका समाजापुरता मर्यादित विषय नसून आपल्या सर्वांसाठीच आहे। आणि आज देखील अतिशय भव्य अशी आपण जयंती साजरी करताय। संध्याकाळी आपण आता मोठी मिरवणूक काढणार आहात। या सर्व विषयाच्या निमित्ताने परत एकदा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो। आपलं प्रेम जे आहे एकदम निस्सीम असतं आणि पूर्ण 100% असतं। हे काही नवीन मी काही बोलतो अशातला भाग नाही। आपण सर्वजण अतिशय हक्काचे आहात आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळात देखील खूप ताकदीने या स्मारकाचं आपण मिळून काम करूया। कुठलीही अडचण असली तर आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून आपली जी पुढची पिढी आहे ती चांगली घडवण्याचा, चांगलं शिक्षण देण्याचा, त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभं करण्याचा हा जो काही कार्य आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करूया। हाच संकल्प आज जयंतीच्या निमित्ताने करू। आपल्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 106वी जयंती आहे आणि आज आनंदाची बाब अशी आहे की लोकनायक राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मंजूर करण्यासाठी शासकीय दूध डेअरीची 1 एकर जागा ज्याची किंमत 2,08,00,000 रुपये आहे आणि 2,08,00,000 रुपयाची जागा राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी विनामूल्य स्वरूपात महाराष्ट्र शासनाकडून पाठपुरावा करून उपलब्ध करून दिला आहे। त्या जागेवर कंपाऊंड वॉल होण्यासाठी 1,50,00,000 रुपयाचा निधी लोकनायक राणा जगजितसिंह पाटील यांनी मंजूर करून दिलेला आहे। आमच्या नगराच्या नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे यांच्यामार्फत याच वर्षी नगरपालिकेमार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा मंजूर होण्यासाठी नगरपालिकेतून ठराव करून आम्ही यावर्षी पुतळा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि या माध्यमातून राणा जगजितसिंह पाटील साहेब
नगराध्यक्षांनी हा राहुल काकडे यांच्या प्रयत्नातून पुढल्या वर्षी आपल्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण प्रतिपुतळा उस्मानाबाद जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या धाराशिव शहरात आपल्याला पाहायला मिळेल. समाज बांधवांना काय आव्हान असणार आहे? समाज बांधव सर्व आनंदात आहेत आणि समाज बांधवाला एवढीच विनंती आहे की आपण जे आहे आता ताकदीनं शैक्षणिक साक्षर होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जुन्या चाली परंपरा व रीती सोडून प्रगतीच्या मार्गावर अण्णाभाऊंच्या विचारावर चालणं गरजेचं आहे. एवढीच समाज बांधवाला विनंती करतो.